मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये. मित्रांनो, हत्ती हा सगळ्यात अवाढव्य आणि अतिशय ताकदीचा असा प्राणी असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपण हत्तीकडून असे कामं करून घेऊ की ज्याच्यामध्ये ताकद पूर्ण कामात येईल. हत्तीची ताकद ही त्याची सगळ्यात मोठी पॉवर आहे. ठीक आहे. मग हत्तीकडून अवजड कामं करून घेणे हे जनरली त्याला शोभणार आहे. पण तुम्ही हत्तीला जमिनीवर बसून जर शेंगा फोडायला लावत असाल तर मग मात्र त्या हत्तीचा तो नक्की अपमान आहे. बरोबर. हत्तीची क्षमता, हत्तीची कपॅसिटी ही प्रचंड आहे आणि त्याला त्याच्या ताकदीचे कामं आपण करून घ्यायला दिले तर तो त्याचा नक्कीच सन्मान होईल. असंच काहीसं आपल्या बाबतीत पण होतंय. आता सध्या AI मध्ये चॅट जीपीटी जे सगळ्यात पहिलं चॅटबॉट अस्तित्वात आलं होतं, त्या चॅट जीपीटीचा उपयोग आता सगळेजण करायला लागले. जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आता चॅट जीपीटी काय आहे. चॅट जीपीटी हा हत्तीसारखा अवाढव्य असा AIचा एक चॅटबॉट आहे. परंतु होतं असे की बऱ्याच जणांना चॅट जीपीटी फक्त गुगल सर्च इंजिन सारखा आहे असं वाटतं. आणि मग ते चॅट जीपीटी कडून फक्त माहिती, आपल्याला हवी असलेली माहिती शोधण्याचं काम फक्त करतात. चॅट जीपीटीला प्रश्न विचारतात आणि चॅट जीपीटी कडून फक्त माहिती काढून घेतात. म्हणजे तो हत्तीसारखाच होतोय. म्हणजे हत्तीकडून आपण शेंगा फोडून घेण्याचं काम करण्यासारखं ते चॅट जीपीटी कडून आपण करून घेतोय. पण चॅट जीपीटी हे हत्तीसारखं अवाढव्य असं AI टूल आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करून घेऊ शकतात. मग त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार त्याला कसं वापरायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि मग आजच्या सेशनमध्ये आपण चॅट जीपीटीचे 10 असे सिक्रेट्स आहेत जे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर चॅट जीपीटी चांगल्या प्रकारे वापरता यायला लागेल. तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील, काही जॉब करणारे प्रोफेशनल लोक असतील, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये या चॅट जीपीटीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. आणि मग आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेतोय चॅट जीपीटीचे 10 सिक्रेट्स. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय चॅट जीपीटी म्हणजे नेमकं काय. अजून तुमच्यापैकी कोणी लोक असे असतील की ज्यांनी चॅट जीपीटी हे नाव पहिल्यांदाच ऐकलंय किंवा पहिल्यांदा बघतायत, तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे. चॅट जीपीटी म्हणजे एक पॉवरफुल AI चॅटबॉट आहे, ज्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता आणि ते तुम्हाला इंटेलिजंट उत्तर देतो. म्हणजे आता आपण गुगलवर, जोपर्यंत चॅट जीपीटी नव्हता, आपण काय करायचो, गुगलवर जायचो आणि आपल्याला जी माहिती हवी ती आपण सर्च करायचो. पण गुगल काय करतो, ती माहिती त्याला ज्या ज्या स्रोतमध्ये म्हणजे ज्या वेबसाईट्सवर सापडेल अशा सगळ्या वेबसाईटच्या तो आपल्याला फक्त लिंक प्रोव्हाइड करून देतो. आणि मग आपण काय करतो, त्या लिंकला क्लिक करून त्या वेबसाईटवर जातो आणि आपल्याला हवी असलेली माहिती जी आहे ती आपण तिथे वाचतो किंवा शोधतो. म्हणजे ते शोधायचं काम आपण करतो. म्हणजे गुगल काय करायचं फक्त की सगळे सोर्सेस तुम्हाला आणून तुमच्याजवळ ठेवून द्यायचा आणि याच्यात तुम्ही शोधत बसा, असं तो करायचा. चॅट जीपीटी थोडं स्मार्ट आहे. चॅट जीपीटी काय करतो, चॅट जीपीटी देखील वेगवेगळे सोर्सेस वापरतो, पण तो आपल्याला सगळे सोर्सेस आणून नाही देत. चॅट जीपीटी सगळ्या सोर्सेसचा अभ्यास करतो आणि त्याच्यानुसार आपला जसा प्रश्न असेल तसं एक इंटेलिजंट उत्तर तो तयार करतो आणि तो ते आपल्याला देतो. पहिल्यांदा जे चॅट जीपीटी वापरत असतील त्यांना ते नक्कीच आश्चर्यजनक वाटतं की अरे बापरे, चॅट जीपीटीला आपण जसा प्रश्न विचारतो तशा पद्धतीने तो आपल्याला उत्तर देतोय. म्हणजे आपल्याला असं फील होतं की आपल्या समोर कोणीतरी एखादा व्यक्ती आहे जो खूप हुशार आहे आणि त्याच्याबरोबर आपण बोलतो आहोत. अशा पद्धतीने चॅट जीपीटी वापरताना आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. आता हे चॅट जीपीटी वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतं. त्याचे 10 सिक्रेट्स आपण बघतोय. पण त्याच्या आधी आपल्याला हे पण माहिती पाहिजे की चॅट जीपीटी कोणी बनवलेला आहे. ओपन AI नावाची एक कंपनी आहे ज्यांनी हे चॅट जीपीटी तयार केलं. ठीक आहे. ओपन AI काय आहे, तर ओपन AI हे लार्ज लँग्वेज मॉड्यूल म्हणजे LLM आहे. ओपन AI सारखे नंतर बरेचसे लार्ज लँग्वेज मॉड्यूल बाजारात आलेत. जसं की डीपसीक नावाचं मॉडेल आहे, गुगलचं जेमिनी नावाचं मॉडेल आहे, भरपूर आहेत. हे सगळे ओपन AI सारखेच आहेत. यांचे भरपूर काही उपयोग आहेत. आपल्या या AIच्या सिरीजमध्ये तुम्हाला या बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. आज आपण फक्त चॅट जीपीटीचे 10 सिक्रेट समजून घेतो आहोत. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या कोडिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करा, म्हणजे तुम्ही येणाऱ्या व्हिडिओ ज्या आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलीही व्हिडिओ तुमची मिस होणार नाही. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ तयार करून देतो आहे. तुम्ही देखील थोडं सहकार्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला देखील उत्साह वाढेल
आणि अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तयार करू शकतो. चला आता आपण एक एक करून 10 सिक्रेट समजून घेऊ. पहिल्यांदा आपण बघतोय स्मार्ट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय असतं. बघा आता कुठलाही एआय टूल तुम्हाला जर वापरायचं असेल, कुठलंही असेल, चॅट जीपीटी असो किंवा अजून कुठलंही असेल, कुठलंही एआय टूल तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागतं. म्हणजे त्याला तुम्हाला प्रॉम्प्ट द्यावा लागतो, प्रॉम्प्ट. आणि जितका चांगला किंवा ॲक्युरेट प्रॉम्प्ट तुम्ही त्याला देणार तितका चांगला रिझल्ट त्याच्याकडून तुम्हाला मिळेल. बघा आता मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल स्मार्ट प्रॉम्प्टिंगचा अर्थ काय होतो. समजा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो जेवणासाठी आणि तुम्ही तिथे टेबलवर जाऊन बसलात. एक मोठं रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही टेबलवर जाऊन बसलात आणि मग एक वेटर तुमच्या समोर आला आणि तो वेटर तुम्हाला म्हणतोय की काय हवंय. आणि तुम्ही त्याला असं सांगितलंय की मला जेवण करायचं आहे आणि माझ्यासाठी जेवण घेऊन ये. आता तुम्ही त्याला ऑर्डर दिली की मला जेवण घेऊन ये. आता याच्यातून दोन गोष्टी होतील. एक तर तो वेटर तुम्ही जे सांगितलं जेवण त्याला माहिती नाही तुम्हाला काय पाहिजे. तो किचन मध्ये जाईल आणि जे काय अवेलेबल असेल ते तुमच्या समोर आणून ठेवून देईल. कदाचित त्याने आणलेले पदार्थ हे तुम्हाला न आवडणारे सुद्धा असू शकतात. म्हणजे काय झालं, तुम्हाला हवं काय होतं आणि त्याने वेगळंच काहीतरी आणून दिलं. याचं कारण काय झालं, तुम्ही नेमकं त्याला सांगितलं नाही तुम्हाला काय हवंय. किंवा दुसरी गोष्ट होईल, तुम्ही म्हणतायत मला जेवण पाहिजे, जेवण आणून दे. तर त्याला तो प्रश्नच कळला नाही म्हणून तो काहीच आणून देऊ शकणार नाही. म्हणजे एक तर दोन गोष्टी होतील, तो काहीच नाही देणार किंवा वेगळंच काहीतरी घेऊन येईल. अगदी तसंच चॅट जीपीटीच्या बाबतीत होतंय. आपल्याला नेमकं हवं काय ते आपण जर प्रॉपर सांगितलं नाही तर तो चॅट जीपीटी त्या वेटर सारखा तुम्हाला वेगळंच काहीतरी दाखवेल आणि तुमचा गैरसमज होईल. तुम्ही म्हणणार की हे चुकीची माहिती देतो. तो माहिती चुकीची नाही देत, तुम्हाला काय हवंय त्याच्यासाठीचा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्ही चुकीचा दिलाय. म्हणून प्रॉपर प्रॉम्प्ट देणं खूप गरजेचं आहे. आता बघा एक सिंपल प्रॉम्प्ट तुमच्या समोर दिसतोय. ऍक्ट ॲज अ मराठी ग्रामर टीचर अँड एक्सप्लेन संधी. ओके, आपल्याला संधी म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. मराठी ग्रामर मधली संधी नावाचा एक प्रकार आहे आणि आपल्याला तो शिकायचा आहे. मग आपण त्याला काय सांगतोय बघा की तू एक मराठी टीचर सारखा ऍक्टिंग कर आणि मला संधी म्हणजे काय हे समजून सांग. बघा किती सुंदर छोटासा प्रॉम्प्ट आहे. एक 7-8 शब्द फक्त त्याच्यात आहेत, पण नेमकं आपल्याला काय हवंय ते त्याला आपण सांगतोय. आपण जर असा प्रश्न विचारला असता व्हॉट इज संधी, तर त्याने फक्त तेवढंच उत्तर दिलं असं संधी म्हणजे काय. पण मी त्याला कसं सांगतोय की तू एक मराठीचा शिक्षक आहे आणि संधी म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांग शिक्षकासारखं. तर तो कसा सांगतो बघा. आता आपण प्रॅक्टिकली बघू. आता आपण जाऊया चॅट जीपीटीवर आणि प्रॅक्टिकली चॅट जीपीटीवर हे कशा पद्धतीने काम करतं ते बघूया. आता मी इथे चॅट जीपीटी कसं सुरू करायचं ते तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही ब्राउझर सुरू करा आणि गुगल क्रोम मध्ये गुगलवर जाऊन तुम्ही चॅट जीपीटी असं सर्च करा. चॅट जीपीटी, ठीक आहे. चॅट जीपीटी सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिली लिंक दिसेल, याला क्लिक करा आणि इथे तुम्हाला हे चॅट जीपीटी ह्या पद्धतीने सुरू झालेले दिसेल. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सुरू करत असाल तेव्हा तुम्हाला लॉग इन करावं लागेल. या ठिकाणी लॉग इनला गेलं की ते चॅट जीपीटी ऑप्शन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा आणि मग तुमच्या ईमेल अकाउंटवरून तो लॉग इन होऊन गेला. तर मी लॉग इन झालो, माझं ईमेल अकाउंट ऑलरेडी आहे म्हणून. आणि आता मी तो प्रॉम्प्ट या ठिकाणी टाकतो. आपला प्रॉम्प्ट काय होता की ऍक्ट ॲज मराठी टीचर किंवा ऍक्ट ॲज अ टीचर असंही म्हणू शकतो आपण. ऍक्ट ॲज अ मराठी टीचर अँड एक्सप्लेन संधी. ऍक्ट ॲज अ मराठी टीचर अँड एक्सप्लेन संधी, ठीक आहे. आपण असा प्रश्न विचारला. आता तो काय म्हणतो बघा या ठिकाणी. बघा आता तो उत्तर पण तशाच पद्धतीने देतोय. नमस्कार, मी तुमचा मराठी शिक्षक आहे. चला तर मग आज आपण संधी या महत्वाच्या व्याकरण विषयाचा अभ्यास करूया. बघा अगदी एखाद्या शिक्षकासारखा तो बोलतोय. आता पहिला त्याने काय दिलं बघा आपल्याला, संधी म्हणजे काय. संधी हा एक शब्दरचना प्रकार आहे. जेव्हा दोन अक्षरे किंवा दोन शब्द एकत्र येतात आणि त्यामधून नवीन शब्द तयार होतो तेव्हा त्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात. सोप्या भाषेत पण तो सांगतो बघा. दोन अक्षरे एकत्र आल्यावर काही बदल होतात आणि नवीन रूप तयार होते, त्या बदलाला संधी असं म्हणतात. बघा एखादा मराठीचा उत्कृष्ट शिक्षक जशा पद्धतीने समजवेल अगदी तशाच पद्धतीने तो चॅट जीपीटी तुम्हाला समजवतोय बघा. आता त्याने मराठीमध्ये इथे काही गोष्टी दिल्या बघा. संधीचे प्रकार असतात असं त्याने सांगितलं. स्वर संधी, व्यंजन संधी. आता मी हे सगळं वाचत नाही बसत, पण जस्ट तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतोय की प्रश्न जसा होता अगदी तशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला तो देतोय बघा. तो कम्प्लिटली समजून सांगतोय आपल्याला. आता तो स्वर संधी म्हणजे काय हे समजून सांगतोय, त्याचे हे सगळे उदाहरणं त्याने दिलेली आहेत. तो व्यंजन संधी म्हणजे काय समजून सांगतोय, त्याचे उदाहरणं दिलेली आहेत. विसर्ग संधी म्हणजे काय हे तो समजून सांगतोय, त्याचे उदाहरणं दिलेली आहेत. संधी ओळखण्याची सोपी युक्ती पण तो आपल्याला सांगतोय की संधी कशी ओळखायची, म्हणजे ते शब्दांची फोड करून कसं विभाजन करायचंय सगळं तो सांगतोय.
सरावासाठी तो काही शब्द पण आपल्याला देतोय बघा. म्हणजे एक शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला जशा पद्धतीने समजून सांगत असेल, अगदी तशाच पद्धतीने तो तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला हे जर ऐकायचं असेल, म्हणजे समजा हे वाचता येत नसेल, तर तुम्ही हे ऐकू शकतात. बघा इथे रीड या ठिकाणी हे स्पीकर दिसतोय, हा याला क्लिक करा. आता तो रीड करतोय बघा. नमस्कार, मी तुमचा मराठी शिक्षक आहे. चला तर मग आज आपण संधी या महत्वाच्या व्याकरण विषयाचा अभ्यास करूया. संधी म्हणजे काय? संधी हा एक शब्दरचना प्रकार आहे, जेव्हा दोन अक्षरे किंवा दोन शब्द एकत्र. बघा म्हणजे आता हे जे काही तुमच्या समोर दिसतंय सगळं, हे तुम्हाला वाचता येत नसेल तर तो तुम्हाला वाचून पण दाखवतोय. म्हणजे एका शिक्षकासारखा तो या ठिकाणी काम करतोय. आपला प्रॉम्प्टच तसा होता. याला म्हणतात स्मार्ट प्रॉम्प्टिंग. लक्षात येत आहे सगळ्यांच्या, की प्रॉम्प्ट कसा देतोय आपण त्यानुसार आपल्याला उत्तर मिळतं. आता तुम्ही एकदम सिंपल जर हाच प्रश्न त्याला असा विचारला असता फक्त व्हॉट इज संधी, तर तो अगदी लिमिटेड शब्दांमध्ये त्याने थोडंसं उत्तर काहीतरी दिलं असतं, की त्याला तुम्ही डिटेलमध्ये नाही सांगितलं. पण तुम्ही जेव्हा असं म्हटलं की तू एक मराठी शिक्षक आहे आणि मला संधी म्हणजे काय ते समजून सांग, तर त्याने अगदी चांगल्या प्रकारे ते उत्तर आपल्याला दिलं. तर आता स्मार्ट प्रॉम्प्टिंगचा अर्थ काय होतो हा तुमच्या लक्षात आलाय. ओके. चला आता आपण, हा एक झाला पहिला तुमचं काय म्हणू सिक्रेट. आता दुसरं सिक्रेट बघा. म्हणजे पहिलं सिक्रेट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलं ते ग्रामरचं. तुम्ही कुठल्याही विषयाचं शिक्षक त्याला बनवून घेऊ शकतात. म्हणजे चॅट जीपीटी हा तुमचा एक चांगला शिक्षक बनवू शकतो. ते कसं बनवून घ्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. चला आता दुसरी स्ट्रीक आहे ईमेल लिहिणं. बऱ्याच लोकांना आता सध्या डिजिटल जमाना आहे. पूर्वीसारखं पत्रव्यवहार आता आपण करत नाही. आता आपण काय करतो, ईमेल पाठवतो. मग बऱ्याच जणांना ईमेल लिहिता येत नाही. ईमेल कुठल्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं हे बऱ्याच जणांना जमत नाही. मग हे ईमेल जे आहे ते लिहून घेण्यासाठी आपल्याला चॅट जीपीटीची मदत घेता येऊ शकते. चॅट जीपीटीला तुम्ही जर असा प्रॉम्प्ट दिला, राईट अ फॉर्मल लिव्ह ऍप्लिकेशन, म्हणजे एक मला रजेचा अर्ज लिहून दे, लिव्ह ऍप्लिकेशन इन मराठी फॉर फिवर. म्हणजे मी आजारी पडलेलो आहे आणि मला सुट्टी हवी आहे आणि त्याच्यासाठी मला एक लिव्ह ऍप्लिकेशन लिहून दे, असं मी त्याला सांगतोय. आणि मग हे लिहून घेतलेलं जे ऍप्लिकेशन असेल ते तुम्ही तुमच्या ऑफिससाठी, शाळेसाठी, जिथे तुम्हाला हवं असेल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. बघा प्रॉम्प्ट कसा आहे, राईट अ फॉर्मल लिव्ह ऍप्लिकेशन इन मराठी फॉर फिवर. आता हा प्रॉम्प्ट आपण चॅट जीपीटीला देऊयात आणि तो कसं उत्तर देतो बघा. चॅट जीपीटीला मी तो प्रॉम्प्ट देतोय, राईट अ फॉर्मल ऍप्लिकेशन, राईट अ फॉर्मल ऍप्लिकेशन. पुन्हा एकदा आपण तो प्रॉम्प्ट वाचूया. राईट अ फॉर्मल लिव्ह ऍप्लिकेशन, लिव्ह ऍप्लिकेशन हे महत्वाचं आहे, लिव्ह ऍप्लिकेशन इन मराठी फॉर फिवर. राईट अ फॉर्मल लिव्ह ऍप्लिकेशन, लिव्ह ऍप्लिकेशन इन मराठी, मराठी. बघा आपण काय म्हणतो त्याला, राईट अ फॉर्मल लिव्ह ऍप्लिकेशन इन मराठी फॉर फिवर. ओके, मराठी फॉर फिवर. ओके. बघा आता हे ऍप्लिकेशन तो कसं लिहितो बघा. आता हे बघा खाली तपासासाठी शाळेसाठी योग्य अशी औपचारिक रजा अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याने बघा आपल्याला ऍप्लिकेशन किती प्रॉपर पद्धतीने लिहून दिलं बघा. रजा अर्ज, वरती टायटल दिलंय प्रति, मुख्याध्यापक, इथे तुम्ही शाळेचं नाव टाकून घ्यायचं, शहराचं नाव, गावाचं नाव तुम्ही टाका. महोदय, विनंती अशी की मला कालपासून ताप आहे व डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मी आज शाळेला उपस्थित राहू शकणार नाही. तरी कृपया मला दिनांक, आपण जी तारीख असेल तिथे टाकायची, रोजी 1 दिवसाची रजा मंजूर करावी ही विनंती, आणि इथे खाली तुमचं नाव, पत्ता वगैरे सगळं. बघा म्हणजे आता अर्ज कसा लिहायचा हे देखील तो लिहितो. आता फक्त फक्त टेक्स्ट जनरेट नाही करत येतो, नुसती माहिती नाही देते, तो आपल्याला प्रत्यक्ष ती गोष्ट तयार करून देतोय अगदी रेडीमेड. म्हणजे तुम्हाला हा रजेचा अर्ज त्याने जो लिहून दिला तो डायरेक्ट कॉपी करायचा आहे. तुम्हाला हवं तर खाली बघा तो सजेशन्स पण देतो बघा. तो काय म्हणतो का, जर हवी असल्यास ही की मी हाच अर्ज पालकांच्या विनंतीने लिहून देऊ शकतो. म्हणजे बघा तो आपल्याला सूचना पण देतो की जर तुम्ही लहान असाल मग तुम्ही पालकांच्या विनंतीने हा लिहून देताय, तर तसं पण तो चेंज करून याच्यामध्ये देऊ शकतो. म्हणजे बऱ्याचशा सूचना देखील तो आपल्याला देतो. खाली टीप जर आपण वाचली तर आपल्याला आपल्या पद्धतीने काम करून घेता येऊ शकतं. तर आता कुठलंही ऍप्लिकेशन चॅट जीपीटी कडून कसं तयार करून घ्यायचं, ही तुमची सेकंड स्ट्रिक जी आहे ती या ठिकाणी आपण बघितली. त्यानंतर आता तिसरा जो त्याचा उपयोग आहे, ब्लॉग आणि पोस्ट लेखन.
ब्लॉग म्हणजे काय आता बऱ्याच जणांना माहिती असेलच, नसेल तर मी सांगतो. ब्लॉग म्हणजे तुमचं एक थोडक्यात तुमची एक स्वतःची वेबसाईट. हो. आणि फ्री ऑफ कॉस्ट तयार करता येते. गुगल ब्लॉगर नावाचं एक टूल आहे. मी त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे ब्लॉग पोस्ट कशा तयार करायच्या आणि त्या कशा पोस्ट करायच्या, म्हणजे कम्प्लीट ब्लॉग कसा तयार करायचा एआयच्या मदतीने, त्याच्यामधून कसं अर्निंग करता येऊ शकतं आपल्याला, याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपली बनणार आहे. त्यामुळे मी खूप डिटेल आता जात नाही, फक्त थोडक्यात सांगतो. ब्लॉग म्हणजे तुमची थोडक्यात एक पर्सनल वेबसाईट. आणि तुम्ही त्या ब्लॉगवर वेगवेगळ्या पोस्ट, वेगवेगळी माहिती टाकतात. आता लोक काय करतात, गुगलवर जाऊन माहिती सर्च करतात. ती सर्च करताना त्यांना तुमचा ब्लॉग दिसेल आणि त्यांना ती पोस्ट आवडली तर ते त्याला लाईक करतील, शेअर करतील. आता हळूहळू काय होईल याच्याने, तुमचा जो ब्लॉग आहे सेम जसं युट्यूब चॅनलच्या बाबतीत असतं तशाच पद्धतीने आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ज्या काही पोस्ट टाकणार आणि ती पोस्ट जर पॉवरफुल असेल तर ती काय होईल, व्हायरल होईल, अनेक लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि हळूहळू तुमचा जो ब्लॉग आहे तो फेमस होईल. असंख्य लोक तुम्हाला फॉलो करतील. आणि मग तुमचा ब्लॉग जर फेमस झाला तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर मग मार्केटिंग करू शकतात, ऍडव्हर्टाईज करू शकतात आणि त्याच्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात. ते कसं केलं जातं हे पुढे आपण बघणार आहोत नंतर एका सेपरेट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता ब्लॉगसाठी पोस्ट कशी लिहायची, मग ती पोस्ट लिहिणे हे काम सुद्धा आपल्याला करायची गरज नाही. चॅट जीपीटी आपल्यासाठी ते काम करून देऊ शकतो. मग आता इथे एक प्रॉम्प्ट दिलाय बघा, राईट अ शॉर्ट ब्लॉग ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन मराठी. म्हणजे योगाचे इम्पॉर्टन्स सांगणारा एक छोटासा ब्लॉग, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ब्लॉग पोस्ट लिहून दाखव. राईट अ शॉर्ट ब्लॉग ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन मराठी. मग तो काय काय देईल बघा आपल्याला, तो ब्लॉग, त्याचं कॅप्शन, त्याचं स्टेटस सगळं काही तयार करून देईल. प्रॉम्प्ट बघा, पुन्हा मी वाचतो. राईट अ शॉर्ट ब्लॉग ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन मराठी. बघा आता आपण चॅट जीपीटीला सांगू, या ठिकाणी आपण प्रॉम्प्ट टाईप करू. राईट अ शॉर्ट ब्लॉग, राईट अ शॉर्ट ब्लॉग फॉर इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन मराठी. ओके, मी त्याला सांगितलं की एक ब्लॉग तयार करून दे जो योगाचे इम्पॉर्टन्स समजून सांगेल मराठीमध्ये. आणि बघा तो ब्लॉगची पोस्ट कशा पद्धतीने तयार करून दे, योगाचे महत्व, एक छोटा ब्लॉग. बघा आता एक कम्प्लीट इन्फॉर्मेशन तो देतो, योगाचे फायदे, त्याचं टायटल वगैरे बघा, कॅप्शन, डिस्क्रिप्शन, इव्हन त्याच्यात त्यांनी कुठेतरी बोल्ड इफेक्ट दिलेले आहेत. आणि प्रत्येक गोष्ट तो नीट समजवतोय बघा, त्याचा निष्कर्ष काय. अतिशय सुंदर आणि थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी योग हा एक प्रभावी उपाय आहे. किती शुद्ध आणि मस्त भाषा आहे बघा. हजारो वर्षाची परंपरा लाभलेला योग हा भारताचा अनमोल वारसा आहे. फक्त शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर मानसिक शांती, आत्मसंयम आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असा असतो. योगाचे फायदे दिले त्याने, शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक शांती मिळते. खूपच सुंदर. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी सुचणार नाहीत, पण तो बघा किती सिस्टमॅटिक आणि मस्त, अगदी सुटसुटीत चांगल्या भाषेमध्ये, शुद्ध भाषेमध्ये तो लिहून देतो. आपण इथून फक्त याला कॉपी करायचा आणि आपल्या ब्लॉगवर जाऊन फक्त पोस्ट करायचा. म्हणजे ब्लॉगवर पोस्ट टाकणे हा सगळ्यात मोठा हेडॅक असतो. जसं युट्यूबच्या व्हिडिओ रोज बनवणे हे कठीण काम असतं, सोपं नाही आहे. प्रत्येक व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टी असतात, त्याचं रेकॉर्डिंग करा, त्याच्यात एडिटिंग करा, मग त्याला पोस्ट करा, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि हे सगळं करण्यासाठी भरपूर वेळ पण त्याला द्यावा लागतो. अगदी तशाच पद्धतीने ब्लॉगिंगचं सुद्धा असतं. ब्लॉगची सगळ्यात मोठी अवघड गोष्ट काय असते तर पोस्ट कोणती लिहायची, आपल्याला बऱ्याच वेळेला सुचत नाही. आणि पोस्ट विषय सुचला तरी त्याच्याबद्दल काय लिहावं हे समजत नाही. चॅट जीपीटी तुम्हाला बघा सुंदर अशी हेल्प या ठिकाणी करतो आणि कम्प्लीट ब्लॉग पोस्ट आपल्याला तो या ठिकाणी लिहून देऊ शकतो. ठीक आहे. पुढे तो अजून हिंट पण देतोय बघा. हवा असल्यास मी हाच ब्लॉग शाळेच्या मासिकासाठी किंवा योग दिनासाठी भाषण म्हणून सुद्धा तयार करून देऊ शकतो. बघा म्हणजे तो याचं भाषणात रूपांतर करून देऊ शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काय म्हणा फक्त इथे, यस. तुम्ही असं जर म्हटलं यस प्लीज, तर तो ते पण करून देऊ शकतो. बघा कसं करतो. आता मी त्याला फक्त सांगितलं की हो तू जे म्हणतो ते करून दाखवतो. बघा आता काय म्हणतो, खाली दिलेला मजकूर शाळेच्या मासिकासाठी लेख किंवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाषण म्हणून तुम्ही वापरू शकता. आता तेच त्याने बघा कसं दिलंय, अगदी सिस्टमॅटिक दिलंय. तो ब्रॅकेटमध्ये लिहितोय ते, शाळा मासिक लेख किंवा भाषण. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि प्रिय मित्रांनो, सप्रेम नमस्कार. बघा सुरुवात पण किती सुंदर आहे बघा, आणि प्रत्येक गोष्ट तो अगदी व्यवस्थितपणे आपल्याला सांगतोय. तो अजून पुढे सुचवतो आपल्याला, हवे असल्यास मी याची एक पीडीएफ फाईल तयार करून देऊ शकतो. तुम्ही फक्त यस म्हणायचं, हो यस दे, लगेच तो बनवून देऊ शकतो. म्हणजे आपल्याला तो प्रत्येक गोष्टीच्या मागे पुन्हा सुचवतोय की तुम्हाला अजून मी हे करून देऊ शकतो, तुम्हाला ते करून देऊ, तो काय नाही करून देऊ शकत. चॅट जीपीटी
आता तुमच्या लक्षात येत आहे की त्या हत्तीसारखा आवाढ हवे तो काय नाही करून देऊ शकत असं आपण म्हणतोय. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे रेडी आहे. तर आपण आता ब्लॉग पोस्ट कशा तयार करायच्या हे बघितलं. त्याचं पुढचं जे काही टेक्निक आहे ते आपण बघू. कोड लिहिणं आणि डिबगिंग करणं. कोड म्हणजे प्रोग्राम. जे सॉफ्टवेअर इंजिनियर असतात ते कुठल्या तरी लँग्वेजमध्ये कोड लिहितात. चॅट जीपीटी तुम्हाला कोड लिहून देऊ शकतो. आता हे बऱ्याच जणांना माहिती आहे की चॅट जीपीटीवर कोड लिहिता येतो. ठीक आहे, इथपर्यंत सोपं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण लिहिलेल्या कोडमध्ये एरर असते, काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला समजत नाही की काय एरर आहे. तर चॅट जीपीटी आपल्या कोडमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो. तर चॅट जीपीटी करून आपल्या कोडमधला प्रॉब्लेम एरर कशी फिक्स करायची त्याला डिबगिंग असं म्हणतात. ते कसं करू शकतो आपण ते बघूयात. आता मी काय करतो बघा, माझ्याकडे एक सॅम्पल कोड आहे आणि तो कोड जो आहे तो मी चॅट जीपीटीला देतो. बघा, हा पायथन मध्ये तयार केलेला कोड आहे. या कोडमध्ये एरर आहे. आता मी हा कोड जर समजा इथे रन केला, इथे रन मॉड्यूल म्हटलं, त्याच्यामध्ये एरर येते बघा. आता सध्या मी त्याला पहिले रन करतो. हे बघा, एरर येते इथे आणि मला समजत नाही समजा की काय एरर आहे, काय प्रॉब्लेम आहे. मग मी काय करतो आता, हा जो कोड आहे हा चॅट जीपीटीला देतो. मी त्याला विचारतो की याच्यात काय एरर आहे आणि तो ती एरर आपल्याला फिक्स करून देईल. मग आता फिक्स दिस पायथन एरर असा प्रॉम्प्ट फक्त त्याला टाकायचा. आता मी चॅट जीपीटी कडे जातो. पहिल्यांदा तो कोड जो आहे तो मी त्याला देतो. हा कोड मी त्याला दिला आणि त्या कोडच्या पुढे मी त्याला सांगतो आता इथे की याचा प्रॉब्लेम काय आहे तो फिक्स कर. तो पहिले कोड वाचतोय बघा. तुमच्या कोडमध्ये एक टाईप मिस्टेक आहे त्याने सांगितलं बघा. म्हणजे मी तर विचारलं पण नाही तेवढ्यात त्याने सांगून टाकलं. डेटा प्रकार जुळत नाहीये ही त्याची त्रुटी आहे. हे बघा, आता त्याने सांगितलं की ही जी लाईन आहे इथे B = 10.5 ते डबल कोट मध्ये दिला गेलाय आणि त्याच्यामुळे त्याला डेटा टाईप मॅच होत नाही म्हणून बेरीज करता येत नाहीये, ही त्याची एरर आहे. आणि मग तो टाईप एरर ही त्या ठिकाणी दाखवतोय. बरोबर आहे. आता तो सांगतो. आता तो काय म्हणतो बघा, का एरर येतो, कारण पायथन मध्ये इंटीजर स्ट्रिंग सगळं समजवतोय तुम्हाला अगदी. योग्य उपाय काय, तर तुम्ही आता याच्यावर काय करू शकता बघा. तो तो सांगतोय बघा, तुम्हाला जर बी मधील 10.5 हे मूल्य फ्लोट प्रकारात रूपांतरित करायचे असेल तर तुम्ही त्याला ह्या पद्धतीने लिहा. बघा, त्याने ही लाईन, आता त्याने हा कोड दुरुस्त करून दिला बघा. मी या कोडला कॉपी करतो आता इथून आणि मी हा कोड माझ्या आधीच्या कोडच्या जागेवर रिप्लेस करतो. ठीक आहे, मी आता माझा हा आधीचा कोड जो आहे त्याच्या जागेवर हा कोड रिप्लेस करतो आणि आता याला रन करतो. बघा, ती एरर जाईल आणि आता रन होईल हा कोड. आता बघा, मी याला रन मॉडेल करतो आणि हा कोड सक्सेसफुली रन होईल. बघा, उत्तर आलं बघा 20.5. म्हणजे हे सगळ्यात मोठं कठीण काम असतं. तुम्ही जर प्रोग्रामर असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की आपण प्रोग्राम बऱ्याच वेळेला लिहू शकतो, पण प्रोग्राम मध्ये ज्या एरर असतात, जे प्रोग्राम मधले प्रॉब्लेम असतात ते कसे शोधायचे, ते प्रॉब्लेम कसे काढायचे, याला डिबगिंग असं म्हणतात. आणि हे डिबगिंग करणं आपल्यासाठी बऱ्याच वेळेला कठीण होऊन जातं. चॅट जीपीटी त्याच्यासाठी सुद्धा मदत करू शकतो. म्हणजे तुम्ही कोड त्याला द्या, तुमच्या कोडमध्ये असलेल्या मिस्टेक्स तो तुम्हाला शोधून देऊ शकतो. तर आपण चॅट जीपीटीच्या मदतीने कोड लिहिणं तर करू शकतो, पण डिबगिंग सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे, चला आता आपण पुढचं सिक्रेट बघू. पुढचं सिक्रेट आहे युट्यूबची स्क्रिप्ट तयार करून पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच लोकांना, जे काय म्हणू आपण की फ्री आहे, ज्यांच्याकडे टाइम आहे, अशा प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करावं. पण मग विषय काय घ्यावा, इथून सुरुवात होते. विषय सापडला तर मग त्याच्याबद्दल नेमकं काय लिहावं, काय बोलावं, काय व्हिडिओ तयार करावी, त्याची स्क्रिप्ट ज्याला म्हणतो ना आपण, ती आपल्याला सुचत नाही. तर आपण काय करू शकतो, चॅट जीपीटीला आपण विचारू शकतो की मला त्याची स्क्रिप्ट लिहून दे. बघा, इथे एक सुंदर प्रॉम्प्ट आहे बघा. कॅनवा नावाचं टूल आहे एआयचा आणि त्याच्याबद्दल मला समजा युट्यूब व्हिडिओ बनवायचे. मग मी काय म्हणू शकतो, स्क्रिप्ट फॉर व्हिडिओ ऑन हाऊ टू यूज कॅनवा एआय इन मराठी. म्हणजे मी त्याला सांगतो की कॅनवा एआय कसं यूज करायचं, वापरायचं, त्याच्यासाठी मला व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहून दे. बघा, आता तो कशी स्क्रिप्ट लिहितो, आपण चॅट जीपीटीला विचारलो होता. बघा, मी इथे असं म्हणतो, असं आपण सिम्पल पण लिहू शकतो त्याला, राईट अ स्क्रिप्ट स्क्रिप्ट ऑन कॅनवा एआय. ठीक आहे, इन इन मराठी फॉर व्हिडिओ. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. राईट अ स्क्रिप्ट ऑन कॅनवा एआय इन मराठी फॉर व्हिडिओ. ठीक आहे, व्हिडिओसाठी मला कॅनवा एआय वर मराठीमध्ये स्क्रिप्ट लिहून दे. बघा, आता तो कशी स्क्रिप्ट लिहितो बघा मराठीमध्ये. तो म्हणतोय बघा, खाली दिलेला कॅनवा एआय वर आधारित मराठी व्हिडिओसाठी स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट 60 ते 90 सेकंदाच्या व्हिडिओसाठी आहे. म्हणजे तेवढ्या याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. तुमच्या याचं शीर्षक काय असलं पाहिजे, स्क्रिप्टचं शीर्षक असेल कॅनवा एआय डिझाईनला मिळालेली कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ. हे तुम्ही टायटल म्हणून देऊ शकता. आणि मग त्याचं डिस्क्रिप्शन बघा पुढे.
कंप्लीट स्क्रिप्ट तुम्ही नीट वाचलं ना, प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर व्यवस्थितपणे तो तुम्हाला समजून सांगतो की तुम्ही तुमची व्हिडिओ बनवताना तुम्हाला विचारच करावा लागणार नाही. तुम्ही प्रत्येक पॉईंट याच्यातून वाचून आणि मग तुम्हाला सुचेल आणि आपण कशा पद्धतीने ती स्क्रिप्ट त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर सुचवलं देखील आहे बघा, इथे म्युझिक टाका तुम्ही, म्हणजे कुठे म्युझिक पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीने तो एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर युट्यूब व्हिडिओ ज्यांना बनवायचे आहेत, युट्यूबर जे आहेत तुमच्यापैकी, त्यांना युट्यूबच्या व्हिडिओ बनवताना जी अडचण येते ती म्हणजे स्क्रिप्ट लिहिण्याची, आणि ते काम देखील आपला चॅट जीपीटी करू शकतो. तर चॅट जीपीटीचं हे 5वं सिक्रेट आपण बघितलं, युट्यूबसाठी स्क्रिप्ट तयार करून देणे. ओके. आता पुढचं बघा, जे तुमच्यापैकी जॉब सीकर असतील, म्हणजे ज्यांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, नोकरीच्या शोधात असतील, अशा लोकांना आपला रिझ्युमे तयार करायचा असतो. ठीक आहे. आणि काही लोकांना कव्हर लेटर जे आहे, म्हणजे एखादी काहीतरी आपली माहिती आहे आणि त्याच्यावरती कव्हरिंग लेटर तयार करायचे, हे कसं बनवतात याची बऱ्याच जणांना आयडिया नसते. आता आपण रिझ्युमे कसा तयार करायचा ते बघू. आता इथे बघा, एक सिंपल प्रॉम्प्ट आहे, क्रिएट रिझ्युमे फॉर बीकॉम ग्रॅज्युएट विथ नो एक्सपिरियन्स. बघा, क्लिअर सांगितलंय की बीकॉम ग्रॅज्युएट आहे मी, आणि मला एक रिझ्युमे तयार करून दे, आणि माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, विथ नो एक्सपिरियन्स. आता तो कशा पद्धतीने रिझ्युमे बनवून देतो आपण बघूयात प्रॅक्टिकली. आता मी इथे प्रॉम्प्ट लिहितोय, क्रिएट रिझ्युमे फॉर बीकॉम बीकॉम ग्रॅज्युएट विथ नो एक्सपिरियन्स. ओके, सिंपल. क्रिएट रिझ्युमे फॉर बीकॉम ग्रॅज्युएट विथ नो एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स नसलेला बीकॉम ग्रॅज्युएट आहे आणि माझ्यासाठी रिझ्युमे तयार करून दे. बघा, तो एक सुंदर असा रिझ्युमे लिहून देतोय बघा. नाव राहुल पाटील, इमॅजिन करून त्याने दिलं. मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी, पत्ता, करिअर ऑब्जेक्टिव्ह, एज्युकेशन. बघा, अतिशय सुंदर प्रत्येक पॉइंट त्याने कव्हर केलाय. बघा, टेक्निकल स्किल तुमच्याकडे काय आहे, सॉफ्ट स्किल तुमच्याकडे कुठले आहेत. अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा हा तुमचा रिझ्युमे त्याने तयार करून दिला, तुमचं डिक्लरेशन, एव्हरीथिंग. आणि जर तुम्हाला हवी असेल त्याची पीडीएफ तो तयार करून देऊ शकतो. इथे तो काय म्हणतो का, वुड यू लाईक दिस रिझ्युमे ॲज अ पीडीएफ और कॅनवा रिझ्युमे डिझाईन. तुम्हाला दोघं फॉर्मॅटमध्ये तो देऊ शकतो. तुम्ही जर म्हटले यस पीडीएफ बनवून दे, तो डायरेक्ट याची एक पीडीएफ फाईल तयार करून देऊ शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे. जिथे राहुल पाटील येते तिथे तुम्ही तुमचं नाव टाका, जिथे मोबाईल नंबर येते तिथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमचा ईमेल आय डी, तुमचा पत्ता, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या फक्त चेंजेस करून घ्यायच्या आणि तुमचा रिझ्युमे तयार. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, खूप सारे विद्यार्थी असतील की ज्यांना रिझ्युमे कसा तयार करायचा याची आयडिया नसते, मग ते शोधत फिरतात, गुगलवर जातील, इकडे शोधतील, तिकडे शोधतील. पण चॅट जीपीटी तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा रिझ्युमे तयार करून देऊ शकतो. म्हणून तुम्ही आता इथून पुढे चॅट जीपीटीचा उपयोग करून तुमचा रिझ्युमे तयार करू शकतात. तर हे 6वं सिक्रेट होतं की रिझ्युमे आणि कव्हर लेटर कसं तयार करतात. ठीक आहे. अतिशय महत्वाचा असा एक विषय बघा. आता हा 7वा जो ट्रिक आहे तो आहे भाषांतर आणि लेखन सुधारणा. बऱ्याच वेळेला असं असतं की एखादा पॅरेग्राफ असतो इंग्लिशमध्ये, तुम्हाला तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाहिजे, किंवा एखादा उतारा असतो, पॅरेग्राफ असतो इंग्लिशमध्ये, तो तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून पाहिजे. कुठल्याही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, नॉट ओन्ली मराठी आणि इंग्लिश, तुम्ही कुठल्याही गुजराती, बंगाली, कुठल्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. आणि त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करताना तो भाषा देखील चांगली करून टाकतो. म्हणजे आपल्या लिखाणामध्ये काही मिस्टेक असतील ना, त्या सुद्धा तो दुरुस्त करतो. तर आपण काय करू, एक पॅरेग्राफ घेऊयात कुठला तरी, त्याला ट्रान्सलेट करून बघूयात. ठीक आहे. आता मी इथूनच एक पॅरेग्राफ घेतो बघा. आता ह्या 3 लाईन मी घेतो इथून. ठीक आहे. यांना कॉपी करून घेतो आणि ह्याच 3 लाईन मी त्याला ट्रान्सलेट करायला सांगतो. मी त्याला सांगतो, ट्रान्सलेट फॉलोविंग लाईन्स इन मराठी. बघा, मी त्याला सांगितलं की खाली दिलेल्या लाईन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट कर, आणि मी त्याला त्या लाईन्स आता पेस्ट करून देतो. इथे त्या लाईन्स दिल्या आणि आता तो मराठीमध्ये प्रेस करेल. की आता मी या लाईन्स त्याला दिल्या बघा, आता तो त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देईल. बघा, खाली तुमच्या वाक्यांचे मराठी भाषांतर दिले आहे. बघा, पहिली लाईन त्याने घेतली, पार्टिसिपेटेड इन कॉलेज लेव्हल कॉमर्स क्विज कॉम्पिटिशन. ते त्यांनी मराठीमध्ये कसं केलं बघा, महाविद्यालयीन स्तरावरील, किती सुंदर भाषा आहे बघा, वाणिज्य विषयक प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला. म्हणजे आपण सुद्धा इतकी शुद्ध मराठी बोलू शकत नाही, इतक्या चांगल्या मराठी भाषेमध्ये त्याने रूपांतरित करून दिलं. प्रत्येक लाईन बघा, असा कुठलाही मोठा पॅरेग्राफ तुम्ही त्याला द्या, त्या पॅरेग्राफला तो कम्प्लिटली ट्रान्सलेट करून देऊ शकतो. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी
ही एक ट्रिक त्या ठिकाणी मिळते. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात येत आहे की चॅट जीपीटीला तुम्ही जेव्हा अं, एखादा प्रॉम्प्ट देतात त्यावेळेला तो त्या प्रॉम्प्टच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रिटर्न करत असतो. ठीक आहे, तर आता आपण पुढची ट्रिक बघूयात. परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे समजा, मग आपण काय करू, एखाद्या विषयावर त्याला सांगू 10 प्रश्न तयार करून दे, 20 प्रश्न तयार करून दे. इथे बघा एक सिंपल प्रॉम्प्ट आहे, जनरेट 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन सोलर सिस्टीम फॉर 5th क्लास. 5वीच्या वर्गासाठी सोलर सिस्टीम या विषयावर 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार करून दे. आणि तो चॅट जीपीटी आपल्याला ते तयार करून देऊ शकतो. आता मी ते एक न्यू चॅट घेतो आणि त्याला सांगतो इथे. ओके, आता आपण चॅट जीपीटीला सांगू की मला 10 प्रश्न तयार करून दे सोलर सिस्टीमवर. ओके, इथे मी त्याला सांगतो जनरेट टेन टेन मल्टिपल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन ऑन सोलर सिस्टीम फॉर स्टँडर्ड 5. ठीक आहे, म्हणजे मी त्याला सांगतो की 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोलर सिस्टीम या टॉपिकवर मला तयार करून दे. आणि बघा तो कशा पद्धतीने तयार करून देतो. व्हॉट इज द सेंटर ऑफ आवर सोलर सिस्टीम, त्याने लगेच त्याचे ऑप्शन दिले बघा. हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन आवर सोलर सिस्टीम, त्याचे लगेच त्याने ऑप्शन दिले. म्हणजे तो हे प्रश्न तयार करून देतात. याचे दोन लोकांना फायदे होतील. विद्यार्थी म्हणून पण तुम्ही अशी प्रश्नपत्रिका तयार करून घेऊ शकता त्याच्याकडून आणि ते प्रश्न सोडवू शकता. किंवा तुम्ही शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हे प्रश्न तयार करून देता येतील आणि त्यांच्याकडून हवे ते उत्तरं काढून घेता येतील. म्हणजे आता ही जी ट्रिक आहे किंवा हे जे टेक्निक आहे 10 प्रश्न जनरेट करून घेण्याचं, हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाला दोघांना उपयुक्त ठरू शकतं. चला आता आपण बघूयात पुढे 9 नंबरचा त्याचं सिक्रेट काय बघा. तुम्ही चॅट जीपीटी कडून एखाद्या विषयावर कविता लिहून घेऊ शकतात. एखादी कथा त्याला तुम्ही लिहायला सांगू शकतात. मग आता इथे मी त्याला एक प्रॉम्प्ट दिलाय, राईट अ मराठी पोएम ऑन एन्व्हायरमेंट फॉर स्कूल. शाळेच्या वातावरणाविषयी मराठीमध्ये कविता तयार कर. बघा आता तो कशी बनवतो कविता. आपण पुन्हा चॅट जीपीटी कडे जाऊयात आणि इथे मी त्याला सांगतो आता राईट राईट पोएम इन मराठी फॉर एन्व्हायरमेंट ऑफ स्कूल. ओके, राईट पोएम इन मराठी फॉर एन्व्हायरमेंट ऑफ स्कूल. बघा आता तो मराठीमध्ये एक कविता लिहून देतोय आपल्याला. अगदी एखाद्या प्रोफेशनल कवी सारखी तो कविता लिहून देतो बघा. शाळेचं सुंदर पर्यावरण आणि त्याच्यावर ही कविता बघा, सुंदर कविता आहे. शाळेच्या अंगणात फुलते बाग, सतेज फुलांनी भरलेली हिरवळे आहे तेज. अगदी यमक सुद्धा सगळे तो जुळवतो. आता ही कविता आपण त्याला वाचायला लावली तर तो कसा वाचतो. नक्कीच. आणि एक मराठी कविता दिली आहे जी शाळेच्या पर्यावरणाविषयी आहे. शाळेतील निसर्ग, हिरवा, स्वच्छता आणि विद्यार्थी शिक्षकांच्या नातं यांचा समावेश असलेली शाळेचं सुंदर पर्यावरण. शाळेच्या अंगणात फुलते बागसते फुलांनी भरलेली हिरवळे आहे तेज. झाडांचे सावलीत खेळतो आम्ही सारे, गाणे गातो आनंदाने, हसतो. मग आपण कविता तर तयार करूनच घेतली, ती कविता त्याला वाचायला लावली तर तो ती वाचू सुद्धा शकतो. म्हणजे आपल्याला कविता लिहून देणं हे सुद्धा चॅट जीपीटी करून देतो. खूप सुंदर या सगळ्या संकल्पना चॅट जीपीटी मध्ये मिळतात आपल्याला. आणि आता 10वं शेवटचं सिक्रेट आपण बघूयात. आपला रोजचं जे काही प्लॅनिंग आहे ते तो आपल्याला तयार करून देऊ शकतो. आता काही विद्यार्थी समजा 10वीला आहेत, 12वीला आहेत, त्यांना त्यांचं रोजचं शेड्यूल पाहिजे, मग त्याचा प्लॅन त्यांना पाहिजे. आता मी ते एक प्रॉम्प्ट दिलाय बघा, क्रिएट अ स्टडी प्लॅन फॉर एसएससी स्टुडंट फॉर 1 मंथ. म्हणजे एसएससीचा विद्यार्थी आहे, त्याला 1 महिन्याचा स्टडी प्लॅन तयार करून दे. बघा तो प्लॅन कसा बनवून देतो. मी इथे त्याला सांगतो आता क्रिएट क्रिएट स्टडी प्लॅन फॉर एसएससी स्टुडंट फॉर वन मंथ. क्रिएट स्टडी प्लॅन ऑफ, इथे आपण असं म्हणू स्टडी प्लॅन ऑफ एसएससी स्टुडंट फॉर 1 मंथ. आणि बघा तो स्टडी प्लॅन कसा करून देतो. डेली प्लॅनर आपल्याला कुठे उपयोगात येऊ शकतो. हा स्टडी प्लॅन बघा त्याचा अगदी वीक 1 मध्ये त्याने काय करायचं. अगदी वीक 1 चे डे वाईज त्याने दिले बघा.
मंडेला काय अभ्यास करायचा त्याने, मॅथ, सायन्स, इंग्लिश, टॉपिक्स कोणते कव्हर करायचे, अल्जेब्रा बेसिक्स, लाईफ प्रोसेस, ग्रामर, इतकं सुंदर. वीक 2 मध्ये काय करायचं आणि डे वाईज दिले बघा, सोमवारी काय करायचं, मंगळवारी काय करायचं, बुधवारी काय करायचं. हे आपल्याला सुचणार नाही की आपण महिन्याभराचा प्लॅन कसा तयार करायचा. त्याने बघा 4 आठवडे घेतले महिन्याचे, त्याचा डेली प्लॅन दिला. एवढंच नाही तर त्याने स्टडी हवर्स कसे असतील ते पण सांगितले बघा. 6:30 ते 7 मध्ये काय करायचं, वेकअप आणि वॉक स्ट्रेच करायचं. 7 ते 8 मध्ये काय करायचं, रिव्हिजन. 9 ते 12च्या दरम्यान काय करायचं, 2 ते 4 मध्ये काय करायचं, म्हणजे 12 ते 2 त्यांनी गॅप दिलाय बघा इथे. म्हणजे तुम्ही त्या दरम्यान जेवण वगैरे करून थोडासा विश्रांती घेऊ शकता. हा, 2 ते 4, 4 ते 5 थोडासा गॅप आहे समजा, मी त्याच्यामध्ये तुम्ही चहा पाणी करून पुन्हा 5ला परत कंटिन्यू करू शकता. म्हणजे अगदी सुटसुटीत असा पूर्ण प्लॅन तो तुम्हाला तयार करून देतो. डेली प्लॅनर हा त्याचा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे, जो आपण त्याच्याकडून तयार करून घेऊ शकतो. चॅट जीपीटी, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ते नुसतं प्रश्न उत्तर शोधण्याचं साधन नाहीये. हत्तीसारखं आवाढव्य असं ते एक टूल आहे आणि आपल्याला प्रचंड मदत ते करते. आता काही 10 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या आहेत, याच्या पलीकडे अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात ज्या चॅट जीपीटी कडून आपल्याला करून घेता येऊ शकतात. तर आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलेलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ जी आहे ती तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅट जीपीटीचा फुल पोटेन्शियलने उपयोग करायला सुरुवात करा. आपण पुन्हा भेटूयात आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आपलं चॅनल म्हणजे कोडिंग कट्टा.